हॅलो नमस्कार मित्रांनो, दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे, कारण मला बरेच विद्यार्थ्यांनी मेसेजेस केले, व्हॉट्सअप केलेत की सर हे एक नवीन वॅकन्सी आलेली आहे. आदिवासी विकास आयुक्तालय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंतर्गत काम करतं, जे की नाशिकला स्थित आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, आणि इथे ANM आणि GNMच्या वॅकन्सी निघालेल्या आहे. टोटल पोस्ट आहे 499. ओके, हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडरमध्ये काम करणारं आयुक्तालय आहे. आदिवासी जे विकास आयुक्तालय, जे आदिवासी शाळा असतात, जे प्रत्येक 4 या 5 विभाग आहे महाराष्ट्रामध्ये, त्या विभागाअंतर्गत भरपूर अशा आदिवासी शाळा आहेत. त्या प्रत्येक आदिवासी शाळेमध्ये नर्स परिचारिकेची वॅकन्सी आहे. ओके, ठीक आहे. ह्या वॅकन्सीविषयी मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे की ती परमनंट आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, कसं अप्लाय करायचं, कुठे अप्लाय करायचं, आणि हा जो GR आलेला आहे त्याचा मतलब काय होतो. ओके, प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. आमचं जे लर्न नेक्स्ट नर्सिंग हे जे ॲप आहे प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. जर भविष्यात तुम्ही DMER, DHS, नॉर्सेट, RRB कुठलीही स्टेट गव्हर्नमेंट असो की सेंट्रल गव्हर्नमेंट असो, या परीक्षेची जर तयारी करत असाल तुम्ही नर्सिंग झाल्यानंतर, ओके, या 3rd इयर BSc नर्सिंगला, या 3rd इयर GNMला असाल, तर तुम्ही तुमची जे नर्सिंगची जर्नी आहे, जे कॉम्पिटेटिव्ह नर्सिंगच्या एक्झामसाठी प्रिपरेशन आमच्यासोबत जोडून, लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जोडून तुम्ही आपली तयारी भक्कम करू शकता. ओके, जर तुम्ही DMERची तयारी करत असाल की DHS असो कुठली असो, तर पटापट आताच लवकरात लवकर लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा आणि आमच्यासोबत जुळा. जे रेग्युलर क्लासेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही जोडू शकता. ओके, हा एक लेटेस्ट GR आलेला आहे. यामध्ये द ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनरेट आदिवासी विकास आयुक्तालय, जे की नाशिकला स्थित आहे. ओके, त्यामध्ये यांनी एक निविदा काढली होती. ओके, बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. यांनी एक निविदा काढली होती किती पदांसाठी. हे बघा, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याकरता 25-26 मध्ये या 26-27 या 2 वर्षाच्या कालावधीसाठी, ओके, 499 नर्स पदे व तसेच 72 क्षेत्रीय कार्यालयातील वाहन चालक वर्ग 4 पदे व बहुउद्देशीय कर्मचारी, ओके, यांचं बाह्यस्त्रोताद्वारे म्हणजे आउटसोर्सिंग म्हणजेच सरळ आउटसोर्सिंग म्हणजे हे कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहे, सर्वात महत्त्वाची. ओके, दिस इज कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट, दिस इज नॉट अ परमनंट. ओके, ते भरण्यासाठी त्यांनी काय एक जेम पोर्टलवर, हे गव्हर्नमेंटचं जेम पोर्टल असतं, याच्यावर त्यांनी निविदा टाकली होती. ह्या निविदासाठी बघा 2 वर्षासाठी 25-26 आणि 26-27 2 वर्षासाठी निविदा टाकली होती. ओके, त्या निविदा झाल्यानंतर, ओके, निविदेतील छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड नाशिक या संस्थेच्या न्यूनतम दरांना व त्याकरिता येणाऱ्या रुपये 34,34,99,18 GST इतक्यासाठी मान्यता दिली होती. ओके, लक्षात ठेवा. आता त्यांनी काय केलेलं आहे की त्या तरतुदीनुसार त्यांनी काय केलेलं आहे की सध्याच्या स्थितीमध्ये जेवढे पदं होते, ओके, 499 पदे आणि 72 हे, ओके, तर त्यांनी काय केलेलं आहे की एका वर्षासाठी, ओके, एका वर्षासाठी 25-26च्या वर्षात करायसाठी 12,98,00,000 रकमेमध्ये 15% वाढ करून आता सध्या 14,93,14,965 18% GST धरून आत्ता त्यांनी काय मान्यता दिलेली आहे. ओके, म्हणजे एका वर्षासाठी एवढा खर्च त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे. 2 वर्षाचा त्यांनी काहीतरी 34 होता. ओके, तर टोटल पकडून 14 करोडाचा हा खर्च, म्हणजे जवळपास 499 होते आणि हे 72 ॲड करा, एवढ्या पदांसाठी एका वर्षासाठी एवढा खर्च त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे ट्रायबल विभागाने. ओके, आणि त्यांनी काय केलेलं आहे की यांना मंजुरी दिली. ही श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था ह्या संस्थेला मान्यता दिलेली आहे. एकूण रक्कम एवढी खर्च येणार आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की बाबा किती पदं आहे ते बघून घेऊ आपण. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे पदं आहे ते कसे भरायचे. जे 499 जे पदं आहे बघा, त्यांनी काय म्हटलं 499 नर्सची पदे आणि 72 हे पदे आहे. तर हे 72 पदे जसं हे GR आलेलं आहे, जसं हे निविदा ॲक्सेप्ट केलेलं GR आहे, तात्काळ उपलब्ध करून द्यायचं. ओके, तसेच जून 2025 पासून सुरू होणाऱ्या आश्रम होणारा असून शाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित नर्स पदे 499 पदे भरण्यात यावी अशा पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे. ओके, आश्रम शाळा स्तरावर, ओके, लक्षात ठेवा, ही आश्रम शाळा स्तरावर उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. ओके, आता नर्स जी आहे आश्रमशाळेमध्ये नियुक्ती करताना कुठल्या शर्ती आणि अटी ठेवलेल्या आहे. जो स्थानिक उमेदवार आहे, म्हणजे ऑलरेडी हे GNM असो की ANM असो की GNM असो,
हा स्थानिक उमेदवार, म्हणजे समजा हे नाशिक विभागामधला असेल तर नाशिक विभागामधला असला गरजेचा आहे. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नागपूर विभागाचं तर नागपूर विभागामधलं असणं गरजेचं आहे, अमरावती विभागाचं अमरावती विभागातलं असणं गरजेचं आहे. ओके, स्थानिक उमेदवार असणं गरजेचं आहे, त्यांना प्राधान्य देण्यात यावे असं सांगितलेलं आहे, कारण कमी म्हणजे प्रॉब्लेम येणार येण्या जाण्याचे हे ते वगैरे. देन नर्स कर्मचारी ही महिला असावी. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन शासकीय शाळेमध्ये आश्रमशाळेमध्ये जवळील असलेल्या मुलीच्या वसतिगृहांना भेट द्यावी लागेल त्यांना. ओके, शाळा पण बघावी लागेल आणि वसतिगृहांना पण भेट द्यावी लागेल त्या नर्सेसला. ओके, त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. आता प्रशिक्षण किती आहे सांगतो मी तुम्हाला. ओके, अप्पर आयुक्त नाशिक व ठाणे या अंतर्गत असलेल्या शासकीय शाळेत 15 जून रोजी शाळा सुरू होत आहे, त्यामुळे 1 जूनला यांची नियुक्ती करायची आहे. आणि जसं नागपूर आणि अमरावती विभागामध्ये शाळा 25 जूनपासून सुरू होतील, त्याच्यासाठी 10 जून रोजी नर्सेस 499 जे पद आहे त्याच्यातले जे टोटल पदं कुठल्या कुठल्या याच्यासाठी आहे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, त्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात यावी. ओके, ठीक आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे आता बघा, आता इन्शुरन्स वगैरे येण्या जाण्याचा खर्च स्वतःच करावा लागेल नर्सेसला. ओके, ठीक आहे. त्यानंतर सर्व जे पगार वगैरे जे होणार आहे तो सगळं तुमच्या खात्यात होणार आहे. तुम्हाला EPFO लागू होणार आहे. ओके, EPF लागणार आहे, ESIS लागणार आहे, म्हणजे ते तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी घरच्या कर्मचाऱ्यांना, आणि तुम्हाला जर मेडिकल काही लागत असेल तर ESI तुम्हाला खर्च करेल आणि EPF खर्च करेल. ओके, ठीक आहे. तुमचं जे पेमेंट येणार ते बँक खात्यामध्ये येणार आहे. ओके, हजेरी पत्रक पगारपत्रक हे सगळं ते पाठवण्याचं आहे, तसं त्यांनी दिलेलं आहे. ओके, त्यानंतर त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की ओके, आता बघा कुठले कुठले पत्ता दिलेला आहे त्यांनी, कुठल्या विभागामध्ये, नाशिकमध्ये, ठाणे, नागपूर, अमरावती असे टोटल विभाग आहे. बघा, आता तुम्ही म्हणाल की नाही सर आम्ही कुठे हे करायचं. ओके, हे सगळे विभाग आहे, प्रत्येक विभागाला जाऊन, ओके, प्रत्येक विभागाला जाऊन तुम्ही काय करायचं, तुम्हाला हे करायचं आहे, काय म्हणते, चौकशी करायची आहे. जसे तुम्ही ANM आहेत, ओके, किंवा GNM आहे. ओके, जर तुम्ही नाशिक विभागाचे असेल तर हा जो दिलेला आहे ह्या पत्त्यावर जाऊन तुम्ही तुमची चौकशी करू शकता. ओके, ठाणे विभाग आहे तर या ठिकाणी तुम्ही पत्ता घेऊ शकता. नागपूर विभाग आहे तर ह्या ठिकाणी जाऊन तुम्ही याच्याविषयी माहिती घेऊ शकता. ओके, आणि अमरावती असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही याचा संपूर्ण पत्ता दिलेला आहे. हे आयुक्तालय आहे, आयुक्त लेवलवरच तुमची पडताळणी तुमचं सगळं होईल. ओके, ठीक आहे. त्यानंतर 499 पदे तुम्हाला बघा सगळं दिलेलं आहे, बाकी सगळ्यांचे मग टोटल 571 पदं राहिलेले आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की शैक्षणिक अर्हता काय आहे तुमच्यासाठी. जर स्टाफ नर्सचं पद असेल तर ANM डिप्लोमा उत्तीर्ण असावा, किमान शैक्षणिक म्हणजे कमीत कमी ANM असावे. त्यांनी कुठेही म्हटलं नाही की पप्पा आम्हाला GNM पाहिजे, आम्हाला BSc पाहिजे, आम्हाला ANM पाहिजे. त्यांनी किमान ANM म्हटलेलं आहे. स्टाफ नर्सचं पद आहे, लक्षात ठेवा. ANM सुद्धा अप्लाय करू शकते इथं, GNM सुद्धा अप्लाय करू शकते आणि इथे BSc नर्सिंगसुद्धा अप्लाय करू शकते. ओके, माझं मत आहे जर तुम्ही जर भरपूर गव्हर्नमेंटचं ट्राय दिलेलं आहे, तुमचं कुठंच होत नाही, तुम्ही BSc असो, GNM असो, ANM असो, त्यावेळी डेफिनेटली सांगतो की हे पद तुम्ही स्वीकारायला पाहिजे. कारण जरी हे कॉन्ट्रॅक्च्युअल असेल तरी 499 पदं आहेत आणि तुम्हाला इथे चांगली सॅलरी भेटेल, कारण तुम्हाला मूळ वेतनसुद्धा भेटेल, प्लस तुमचं जे बाकीचे DA वगैरे राहतील ते DA सुद्धा मिळेल. जवळपास इथे सुद्धा मूळ वेतन आणि DA जर पकडलं तर याची सॅलरी जवळपास मला असं वाटतं 50,000ची सॅलरी जायला पाहिजे. इथे कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे की तुम्हाला 50 भेटेल, तुम्हाला 40 भेटेल, कुणाला 30च भेटेल. ओके, बट जसं 14 करोड हा खर्च दाखवलेला आहे, किती 14 करोड किती 571 जागांसाठी. जर तुम्ही बघाल एक 50-60 हजार रुपये महिना जरी पकडलं तुम्ही प्रत्येक पदासाठी, ओके, तरी मला वाटत नाही चांगली सॅलरी मिळेल इथे. ओके, इथे दिलेलं नाही आहे किती सॅलरी मिळेल, बट त्यानुसारच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. बाकी वाहन चालक आणि ह्या सगळ्यांचे पदं तुम्ही बघू शकता. वयोमर्यादा तुम्हाला किमान 18 वर्ष असायला पाहिजे. ओके, मॅक्सिमम 45 वर्षापर्यंत तुम्ही करू शकता. कोणत्या कॅटेगरी वगैरे काही दिलेलं नाही आहे, सगळे लोक अप्लाय करू शकतात असं म्हटलं. आणि याच्यानंतर आता राज्यात शासकीय शाळा कुठे कुठे कशा कशा आहे. आता येथे जसं आता नाशिक विभागामध्ये बघू शकता कुठल्या कुठल्या ठिकाणी कसे किती पदं आहे बघा. ओके, इयत्ता किती आहे शाळा म्हणजे 6वी ते 7वीपर्यंत आहे, इथे 12वीपर्यंत आहे. जिल्हा दिलेला आहे, तालुका दिलेला आहे, आश्रमशाळेचे नावं दिलेले आहे. ओके, त्या पद्धतीने इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वॅकन्सी भरण्यात येईल. ओके, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आता 499 जर पदं आहे तर बघू शकता तुम्ही जवळपास किती शाळा आहे टोटल महाराष्ट्रामध्ये. टोटल शाळा 400 ओके, टोटल शाळा आहे 497. ओके, 497 शाळा आहेत. तर 497 शाळेसाठी त्यांनी प्रत्येक
आश्रमशाळेला एक नर्स लागणार आहे, एक नर्स लागणार आहे, लक्षात ठेवा प्रत्येक आश्रमशाळेला. ओके, आयदर ते वर्धा असो, आयदर ते नागपूर विभागातलं असो, ते गडचिरोली विभागातलं असो, ओके, की चंद्रपूर विभागातलं असो, ओके, सगळे तिथे दिलेले आहे. गडचिरोली विभागामध्ये, देवरी विभागामध्ये, त्याच्यानंतर चिमूर, चंद्रपूर, भामरागड, ओके, अहेरी, हे किनवट हे नागपूर विभागामधले आले. अमरावतीमधले वेगळे राहील, पुसद, धारणी, ओके, त्याच्यानंतर अकोला, पांढरकवडा, ओके, वडमुळी, ओके, छत्रपती संभाजीनगरचे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सोलापूरचे बघा, ओके, अख्ख्या महाराष्ट्रातले डहाणू, त्याच्यानंतर पालघर पण असेल इथे, जवाहर, ओके, जवाहर, पेन, शहापूर, ओके, ह्या सगळ्या ठिकाणी, घोडेगाव, ओके, नाशिक विभागामध्ये, राजूर, ओके, हे सगळे तुम्हाला दिसत आहेत. अशा टोटल जवळपास 499 शाळेसाठी 499 हे स्टाफ नर्सची पदं आहेत. ओके, तर होप सो तुम्हाला समजली असेल सगळी माहिती की बाबा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ही जी पोस्ट आहे ती कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहे. ओके, कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहे. आश्रम शाळेमध्ये म्हणजे प्रत्येक गाव आणि तालुक्यामध्ये ही शाळा असणार आहे. प्रत्येक तालुक्या लेवलवर याच्या लेवलवर डिस्ट्रिक्ट आणि तालुक्याचं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मला नाही माहिती की डिस्ट्रिक्ट तालुका वगैरे हे भरपूर दिलेले आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला तिथे काम करावं लागेल. ओके, इथे GNM असो, ANM असो, BSc नर्सिंग अप्लाय करू शकता. त्यांनी काही म्हटलं नाही, मिनिमम ANM म्हटलेलं आहे. मिनिमम ANM तुमचं नर्सिंग झालेलं असावं, तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असावं. ओके, दॅट्स इट. ओके, जे लोकांना गव्हर्नमेंटमध्ये कुठे होत नाही आहे, प्रायव्हेटमध्ये तुम्ही काम करत आहे भरपूर वर्ष आणि तुम्हाला सॅलरी नाही, अशा व्यक्तींनी अशा ठिकाणी काम करायला पाहिजे. आणि सोबतच मी जे ANM आहेत, ANMला जॉबची खूप म्हणजे जॉब्स फार कमी असतात, जे खूप प्रायव्हेटमध्ये फार कमी याच्यावर काम करतात, अशा लोकांसाठी ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे. तर बेसिकली ANM मला असं वाटते की ह्या लोकांनी काम करू द्या. ओके, जर यांचं गव्हर्नमेंट वॅकन्सीसुद्धा फार कमी असतात. ओके, सो ग्रॉस रूट लेवलवर ANMचे कॉलेजेस पण भरपूर आहे. तर मोस्टली मला असं वाटते की जर एक सॅलरी पण चांगली भेटेल तुम्हाला आणि तुमच्या एज्युकेशनचा कुठेतरी फायदासुद्धा होईल. ओके, होप सो. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि काहीही माहिती पाहिजे तुम्हाला तर तुम्ही हे पर्टिक्युलर जे 4 सेंटर मी तुम्हाला सांगितले जिल्हा स्तरावरचे, तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. ओके, जसं की नाशिक आणि ठाणेला तुम्हाला 1 जूनला यांचं हे चालू होणार आहे, रिक्रुटमेंट चालू होणार आहे. यांना द्यायचे पदं बहाल करायचे. तर ही जी प्रोसेस आहे मेमध्ये सुरू होईल. मेच्या 15पासून या मेच्या 1 तारखेपासून ही प्रोसेस चालू होईल. तर ह्या ठिकाणी तुम्ही जाऊन माहिती गोळा करा, अप्लाय करा. कारण हे डायरेक्ट ऑफलाईन होणार आहे, सगळं ऑनलाईन वगैरे काहीच नसणार आहे. ऑफलाईनच तुम्हाला पदं ॲप्लिकेशन वगैरे करून त्या जेम पोर्टलवरून ज्यांना हे अलॉट झालेलं आहे, ती जी आउटसोर्सिंग एजन्सी आहे तीच तुमचं हे करेल, काय म्हणते तुमचं रिक्रुटमेंट करेल. ओके, थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.